नमस्कार. महाराष्ट्र झिरो बोर्ड न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी श्रवण पाटील. अ, आज 3 दिवसापासून सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे. हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे. तरीही आज आपण लेबर कॅम्प हिरानंदानी कासारगोटली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आलेलो आहोत आणि आरोपी बांगलादेशी आहे हे निदर्शनात आणून दिलेलं आहे. तरीही आज 3 दिवसापासून हा जो सैफ अली खान यांचा मारेकरी होता, तो चोरी करण्याच्या इराद्याने त्यांच्या बंगल्यात घुसलेला होता. परंतु त्याने चोरी न करता सैफ अली खान यांच्यावर 6 वार, चाकूचे वार केलेले होते व त्यानंतर सैफ अली खान यांना अ, अ, लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता सैफ अली खान यांची तब्येत आज स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि या लेबर कॅम्प हिरानंदानी कासारवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो लपून बसलेला होता. 3 दिवसापासून तो पोलिसांना चकमा देत होता व या लेबर कॅम्पमध्ये येऊन तो तिथं लपून बसलेला होता. या माहितीच्या आधारावर ठाणे क्राईम पोलीस कर्मचारी व अधिकारी व मुंबई क्राईम पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी 19 तारखेच्या रात्री सापळा रचून त्यांना माहितीच्या आधारे त्यांनी या लेबर कॅम्पमध्ये सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला करणारा आरोपी तो हा लेबर कॅम्पमध्ये लपून बसलेला आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंबई क्राईम ब्रांचचे कर्मचारी व अधिकारी व क्राईम कर्मचारी व अधिकारी यांनी सापळा रचून 19 तारखेला त्याच्या मुसक्या इथं आवडलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी 20 तारखेला सकाळी बांद्रा कोर्टात आरोपीला हजर केलेलं आहे आणि कोर्टाने त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी ही दिलेली आहे आणि आता पुढील तपास बांद्रा पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. महाराष्ट्र झिरो बोर्ड न्यूज, श्रवण पाटील.